आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी जी आहे ती अमरावतीमध्ये साजरी होते। आपण बघू शकतो मोठ्या संख्येने जे आहे ते तरुणाई जे आहे ते अमरावतीमध्ये दाखल झालेली आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून राणा दाम्पत्याकडनं जे आहे ते दहीहंडी स्पर्धेचं आयोजन केलं जातं। नामवंत विदर्भातील गोविंदा पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल होत असतात। काही वेळातच जे आहे ते शिवराज्याभिषेक केला जाणार आहे। शिवरायांचा आपल्या सोबत आमदार रवी राणा आहेत। तो काय सांगणार, मोठा उत्साह दिसतो दहीहंडी। बिलकुल, महाराष्ट्राची लाडकी बहीण ही योजना जे महायुतीने आणली आहे त्या योजनेला समर्पित, आमच्या लाडक्या बहिणींना समर्पित ही दहीहंडी आहे। विदर्भातली सगळ्यात मोठी दहीहंडी आहे आणि मला वाटते की आज आम्ही शरदजी केळकर आणि तुषार कपूर यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणार आहे। जे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर राजकारण सुरू आहे हे आठवायला पाहिजे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। की महाविकास आघाडी सरकार असताना राजापेठ चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा छन्नी हातोड्याने काढण्यात आला होता आणि आज मला वाटते छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे। हे दैवत आहे आपलं आणि या दैवतावर राजकारण केल्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा दुधाचा राज्याभिषेक केला पाहिजे, त्याला वंदन केलं पाहिजे आणि त्यांच्या विचारावर खरं अर्थ राज्यामध्ये काम केलं पाहिजे। या प्रकारचा राज्याभिषेक आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती इथे आम्ही घेऊ। शरदजी केळकर या ठिकाणी येत आहे, तुषार कपूर आहे, नवनीत राणा आहे आणि सगळ्या हजारो जनतेच्या मधामध्ये या ठिकाणी दहीहंडी जी विदर्भाची होत आहे, लाडकी बहिणीला समर्पित ही दहीहंडी आहे। मला असं वाटतं हा उत्साह संपूर्ण विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये। आपल्या सोबत माझी खासदार भावी काय सांगणार, मोठा उत्साह दिसतोय दहीहंडीमध्ये, मोठा उत्साह दिसतो दहीहंडीत। नामवंत दहीहंडी आहेत विदर्भातून। मला असं वाटते माझी अमरावतीमध्ये, आपली अमरावतीमध्ये नेहमी असंच उत्साह असते आणि उत्साहाप्रमाणे आज जर पाहिला इथे महिला, पुरुष, युवा, बुजुर्ग सगळ्यांचा आनंद असतो। आपला कल्चर, आपली संस्कृती हा आयुष्यभर शेवटचे पर्यंत असंच राहिली पाहिजे। त्याकरिता आमच्या सारखे लोक जेव्हाही असा सण साजरा करतो तर मला वाटते येणारी पिढीला खूप मोठा प्रेरणा आम्ही देऊन जाऊ। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरनं राज्यात गदारोळ उठलेला आहे। आज तुम्ही शिवाजी महाराजांचा अभिषेक या ठिकाणी करणार आहेत काय? मला वाटतं की बरेचसे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करतात आणि अभिषेक करायला आम्हाला कोणाची परवानगी नाही पाहिजे आणि आम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक आम्ही करू शकतो। काय सांगणार, मोठा उत्साह दिसतोय, काय सांगणार? अभिनेते येणार आहेत, खेळकर वेगवेगळे अभिनेते देखील येत आहेत। हा, माझी अमरावती कशी आहे हे बाकी लोकांनाही दिसलं पाहिजे। बॉलिवूड जरी मुंबईत असला तर विदर्भात अमरावती सुद्धा आहे महाराष्ट्रामध्ये, तर ते सुद्धा दिसलं पाहिजे आणि आमच्या लोकांचाही उत्साह वाढला पाहिजे। खूप सारे आर्टिस्ट आहे आता, खूप सारे असे बरेचसे जे आर्टिस्ट आहे यूट्यूबवर काम करताय। आमच्या अमरावतीमध्ये खूप सारे यंगस्टर व्हायरल झालेले आहे। राऊत म्हणून आमची ताई आहे, ते खूप सोशल मीडियात मला वाटते त्यांना अजून प्रेरणा देण्यासाठी की आमच्या अमरावतीचाही यंगस्टर पुढे गेला पाहिजे। पंतप्रधानांनी मगरुडीने माफी मागितली असं उद्धव ठाकरे म्हणाले। मला असं वाटते देशाचे प्रधानमंत्री जिथे त्यांची चूक नसताना सुद्धा एवढे नम्रपणाने माफी मागते की आम्हाला माफ करा जर चूक झाली आहे। सगळ्यांना माहित आहे मगरूर कोण आहे आणि कोण एकदम नम्रपणाने माफी मागून गेले। मला वाटते धन्य आहे नरेंद्र मोदीजी की सगळ्यांसमोर ज्यांना ते प्रेरणा मानतात असं छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्यासोबत जे झालं त्याच्यासाठी त्यांनी सगळ्यांची माफी मागितली आणि मला वाटते की आम्ही तर महाराष्ट्राचे लोक आहे ते मनामध्ये कुठे ना कुठे आमच्याही सगळ्यांचे आहे की अशी कधीही चूक कोणाकडे होऊ नये। जी चूक झाली त्याच्याकरिता देशाचे प्रधानमंत्रीजीने स्वतः हात जोडून माफी मागितली। मला वाटते याच्यापेक्षा जास्त नम्र कोणी होऊ शकत।
तर माजी खासदार नवनीत राणा होत्या, त्यांची दहीहंडी आहेत अमरावतीमध्ये. विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून या दहीहंडीची ओळख आहे. वेगवेगळे गोविंदा पथक या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि काही वेळातच या ठिकाणी शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक साजरा होणार आहे. कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.